पत्रकार सुरक्षित आहेत का? आठवडभरातील 2 घटनांनी पत्रकारितेची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर. जालना प्रतिनिधी. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी पत्रकारितेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. एका बाजूला गुटखा माफियांकडून पत्रकारांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, तर दुसरीकडे आठवडभरातच घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे हे हल्ले आता चिंतेचा विषय ठरत आहेत. गुटखा प्रकरणाच्या वृत्तांकनाचा राग, संपादकाला बंदुकीचा धाक. दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा पत्रकार संतोष विष्णू भुतेकर यांना 2 अज्ञात इस्मांनी घरासमोर अडवून बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मयुरी रेसिडेन्सी परिसरातील त्यांच्या घरासमोर भुतेकर यांना अडवून, "तू पत्रकार आहेस, जास्त शहाणा होऊ नकोस. गुटखा प्रकरणांच्या बातम्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे," असे म्हणत एका आरोपीने त्यांच्या पाठीला बंदुकीसारखी वस्तू लावून "तुला उडवून टाकू" अशी जीवे मारण्याची धमकी दिली. भुतेकर यांच्या पाळीव कुत्र्याने आरोपींच्या दिशेने धाव घेतल्यामुळे आरोपी घाबरले आणि त्यांनी पळ काढला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यासह भारतीय न्याय संहितेची विविध कलमे लावण्यात आली आहेत. आठवडभरातील दुसरी घटना. सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. एकीकडे ही घटना ताजी असतानाच याच आठवड्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची दुसरी घटना समोर आली आहे. सातत्याने होत असलेल्या या प्रकारांमुळे पत्रकारांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बातमीदारी करताना जीवाची भीती बाळगावी लागणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत व्यक्त होत आहे. "आम्ही सत्य मांडायचे की स्वतःच्या जीवाची काळजी करायची?" असा संतप्त सवाल पत्रकार वर्गातून उपस्थित केला जात आहे. प्रशासन आणि संघटना आक्रमक पत्रकारांना लक्ष्य करून सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी लावून धरली आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे हल्ले आहेत. चंदनझिरा पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत महिपतराव कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांना कायद्याचा कठोर धडा शिकवला तरच पत्रकारांचा आत्मविश्वास वाढणार आहे. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरण असं आहे की मी घराच्या बाहेर आलो रात्री 11 वाजता. माझ्याकडे डॉगी आहे, तर तो घेऊन फिरण्यासाठी. तर 2 इसमांनी येऊन मला पाठीमागून बंदूक लावली आणि सांगितलं, "तू खूप वर्षभरापासून लालाच्या बातम्या लावतो, तुला गोळी घालूनच हे करतो," अशी धमकी देऊन मग माझा कुत्रा त्यांच्या अंगावर गेल्याने ते पळून गेले आणि मी तिथून पळ काढला आणि नंतर मी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठलं. या ठिकाणी मी तक्रार दिली. तक्रारीवरून आज पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पत्रकारांनी आंदोलन वगैरे केलं होतं? हो, पत्रकारांनी इथं ठिय्या दिला, कारण की गुन्हा दाखल होत नव्हता. सकाळपासून जवळपास म्हणजे सगळेच पत्रकार 10-11 वाजल्यापासून इथं आलेले होते. आतापर्यंत गुन्हा दाखल नव्हता, तर 5-5:30च्या नंतर गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी. आजची जी घटना घडली आणि यापूर्वीच्या ज्या काही घटना घडल्या वर्षभरापासून पत्रकारांवर हल्ला होणे एकदम निंदनीय आणि निषेधार्ह घटना आहे. अशा घटना वारंवार होत आहेत. याला पोलीस प्रशासन देखील तेवढं जबाबदार आहे. जर बातम्या छापल्यानं जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर आमचं दुसरं काम म्हणजे आमचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जे काही अवैध काम होत असतात, तर चुकीचे काम होत असतात, त्याला आम्ही पब्लिश करतो. आमचा उद्देश हेच असतो की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि जिल्हा हा सुरक्षित असावा, लोकांना सुरक्षेचं वातावरण मिळावं, यासाठी आमचा तो हेतू आहे आणि आम्ही त्या हेतूने बातम्या छापत असतो. परंतु जर पोलीस प्रशासन एक गुन्हा दाखल करण्यासाठी जर म्हणजे पत्रकार जे चौथा स्तंभ म्हणतात, तर त्याला जर समजा रात्रीपासून आता जर आपण हिशोब केला तर 19-20 घंटे लागले साधा गुन्हा दाखल करायला, तर बाकी सामान्यांचा हाल फार बेकार आहे. मला असं वाटतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावं आणि झिरो पेंडन्सी कशा होतील, दर तासाला गुन्हा कसा कमीत कमी होईल आणि वातावरण कसं एकदम सुरक्षित देता येईल, यासाठी माननीय SP साहेबांनी याच्यात लक्ष घालावं अशी यावेळेस मी त्यांना सर्वांना विनंती करतो.